नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व 11वीच्या नवीन विद्यार्थ्यांचं व जुन्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये काय काय शिकलो पहा. आपण अँगलचे बरेच टाईप्स आपण स्टडी केलेले आहेत. त्याचबरोबर आपण डायरेक्टेड अँगल म्हणजे काय बघितलेलं आहे. त्याचबरोबर नवीन एक पार्ट म्हटलात तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे आपण कोटर्मिनल अँगल आणि स्टँडर्ड अँगल. ओके, कोटर्मिनल अँगल कशाला म्हणायचं, त्याचे डेफिनेशन, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स, कोटर्मिनलची पेअर कशी ओळखायची त्याच्यावरचे सुद्धा एक्झाम्पल्स आपण स्टडी केलेले आहेत. ओके, त्याचबरोबर स्टँडर्ड अँगल कशाला म्हणतो आपण, स्टँडर्ड अँगलचा सिलेबसमध्ये किंवा महत्त्व कशासाठी वापरतो, का यूज केलेलं आहे त्याचं महत्त्व आपण जाणून घेतलेलं आहे, माहिती करून घेतलेलं आहे पहा. ओके, त्याचबरोबर त्याचे दोन टाईप्स, कुठले दोन टाईप्स आहेत आठवतं का पहा. स्टँडर्ड अँगलचे दोन टाईप्स आपण स्टडी केलेले आहेत. कुठले कुठले टाईप्स असणार आहेत इथं, अँगल इन क्वाड्रंट आणि क्वाड्रंटल अँगल, कळालं का पहा. ओके, हा सगळा पार्ट आपण स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर त्यानंतर आपण स्टडी केलेलं होतं आपण टर्मिनल रे लाईज इन विच ऑफ द क्वाड्रंट, त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण स्टडी केलेले आहेत पहा. ओके, आणि प्रिव्हियसली जर तुम्ही पाहिलं तर टाइप्स ऑफ द मेथड्स किंवा मेथड्स ऑफ द मेजरमेंट ऑफ अँगल्सवर आपण स्टडी करत होतो, बरोबर आहे. त्यातले आपण दोन मेथड्स आपण स्टडी केलेले आहेत. एक डिग्री मेजरमेंट सिस्टीम, त्यालाच काय म्हणतो आपण सेक्झागेसिमल सिस्टीम, बरोबर आहे का पहा. ओके, त्याला अजून एक दुसरी सिस्टीम आपण यूज केली होती, रॅडियन मेजरमेंट सिस्टीम, ते आता आपल्याला यूज करायचे आहे पहा. डिग्री मेजरमेंट सिस्टीममध्ये जो अँगल डिग्रीजमध्ये मोजला जाईल त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, डिग्री मेजरमेंट सिस्टीम, कळालं का पहा. ओके, तर अँगल मेजरमेंटचा दुसरा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, रॅडियन मेजरमेंट सिस्टीम, कळालं का पहा. रॅडियन मेजरमेंट सिस्टीम दिसतं का सगळ्यांना व्यवस्थित. ओके, त्यालाच एक दुसरं नाव एक होतं पहा, काय होतं त्याचं दुसरं नाव, सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम, कळालं का पहा. ओके, दिसतं सगळ्यांना व्यवस्थित. ओके, तर आपण दोन टाईप्स आपण यूज केलेले होते. फर्स्ट मेजरमेंट सिस्टीम होती इथं डिग्री मेजरमेंट सिस्टीम, आणि सेकंड सिस्टीम जे काय आपण यूज करतोय आता आपण रॅडियन मेजरमेंट सिस्टीम, त्यालाच काय म्हणतो आपण सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम, कळालं का पहा. ओके, बरेच एक्झाम्पल्स आपण त्याच्यावरचे स्टडी केलेले होते. ओके, कशाला म्हणतो आपण सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम कशाला म्हणतो आपण, तर पाहिलं तर काय दिसतं आपल्याला, एकाच स्टडी केलेलं आहे आपण सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम. ओके, म्हणजेच काय असणार इथं, इन ए स्टँडर्ड युनिट सर्कल, कळालं का पहा. इन ए स्टँडर्ड युनिट सर्कल, आता स्टँडर्ड युनिट सर्कल कशाला म्हणतो आपण, ज्या सर्कलचा सेंटर हा ओरिजिन असेल आणि रेडियस एक्झॅक्टली इक्वल 1 असेल, त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड युनिट सर्कल. ओके, आणि आता दोन रेज मी रेफर केलेले आहेत पहा. हा OA घेतला मी आणि हा घेतला इथं OB. OAला रेडियसच म्हणू शकतो आपण आणि OBला सुद्धा काय असणार, इज ऑल्सो वन टाईप ऑफ काय असणार इथं रेडियसच अप्लाय होणार आहे पहा. ओके, तर ह्या दोघांच्या मधला जो काय अँगल अप्लाय होईल, हा जर मी इथं 1 रॅडियन जर रेफर केला, 1 डिग्री किंवा 1 मी अँगल जर रेफर केला, याचा अर्थ काय काय लागणार मला. त्याचबरोबर लेंथ ऑफ द आर्कसुद्धा जर लेंथ ऑफ द आर्कसुद्धा जर 1 असेल, म्हणजेच काय झालं, सर्व मेजरमेंट काय रेडियस ऑफ द गिवन सर्कल्स, त्याचबरोबर लेंथ ऑफ द आर्क, त्या अँगलनं तयार केलेला जो काय आर्क असेल, आर्क AB सुद्धा जर 1 सेंटीमीटर असेल, तर तयार होणारा जो काय कोण अप्लाय होईल, अँगल जो अप्लाय होईल, त्या अँगलला काय म्हणतो आपण, 1 रॅडियन म्हणतो पहा आपण. समजलं का पहा, रॅडियनची डेफिनेशन कळाली इथं. इन ए स्टँडर्ड युनिट सर्कलचा अर्थ काय अप्लाय होईल इथं, रेडियस एक्झॅक्टली इक्वल टू 1. ओके, आणि त्याचबरोबर त्या रेडियसनं तयार केलेला जो काय आर्क अप्लाय होईल, कलरने मेन्शन करतो मी आर्क इथं, हा जो काय आर्क अप्लाय होईल, हा आर्क म्हणजे काय असणार इथं, S इज इक्वल 1 सेंटीमीटर जर असेल किंवा 1 युनिट जर असेल, म्हणजे काय झालं इथं, आर्क 1 युनिट आहे, रेडियस 1 युनिट, तसंच दोन्ही सुद्धा आता OA आणि OB काय असं रेडियसच असणार आहे. म्हणजे सगळ्या साईड जर इक्वल असतील, सगळे मापं जर सेम असतील, तर तयार होणार जो काय अँगल तयार होईल, हा जो अँगल तयार होणार आहे त्या अँगलला काय म्हणतो आपण, 1 रॅडियन म्हणतो पहा आपण.
समजले रॅडियनची डेफिनेशन. ओके, आताच आपल्याला यूज करायचं आहे, सॉरी आताच आपल्याला इथं यूज करायचं आहे. तर आपल्याला आता जसं आपण डिग्री मेजरमेंट सिस्टीम डिग्री टू रॅडियन फॉर्म ओके, डिग्री टू रॅडियन फॉर्म जो काही आपण एक्झाम्पल स्टडी केलेले आहेत. आता एखादा जर अँगल डिग्रीमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल ह्या 1 डिग्रीचं रूपांतर जर मला रॅडियन फॉर्ममध्ये रेफर करायचं असेल, ह्या 1 डिग्रीचं रूपांतर जर मला रॅडियन फॉर्ममध्ये रेफर करायचं असेल, तर दिलेला अँगल कुठला आहे, दिलेली क्वांटिटी कुठली आहे 1, मल्टिप्लिकेशन फॅक्टर गुणाकाराचा अवयव काय घ्यावा लागेल, इथं मी कलरची यूज करतोय पहा. जर डिग्री टू रॅडियनमध्ये रिप्लेस करायचं असेल तर काय घ्यावं लागेल मला इथं पाय डिवाइडेड बाय 180, पाय डिवाइडेड बाय 180 रेफर करावं लागेल. पहा काय करावं लागेल, पाय डिवाइडेड बाय 180 रेफर करावं लागेल. ऑटोमॅटिकली इकडे डावीकडे जर सिम्बॉल पाहिला तर डिग्रीमध्ये होता, अंशामध्ये होता, तो उजवीकडे जर तुम्ही शिफ्ट केला तो कशामध्ये रेफर होणार, इथं रॅडियन फॉर्ममध्ये रेफर होईल. पहा डोक्यावर सी, आणि सी म्हणजेच काय अप्लाय होईल, सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम, त्यालाच रॅडियन फॉर्म म्हणतो पहा आपण. समजलं व्यवस्थित. म्हणजे कुठलाही अँगल जर दिलेला असेल, जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये जर रूपांतर करायचं असेल, फॉर एक्झाम्पल केजीचं रूपांतर जर ग्रॅममध्ये करायचं असेल, केजीचं रूपांतर जर मला ग्रॅममध्ये रेफर करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन फॅक्टर गुणाकाराचा अवयव किती घेतो आपण 1000. मग क्वांटिटी तुमची कुठलीही असू दे, त्या क्वांटिटीला काय करतो आपण 1000 मल्टिप्लाय करून, म्हणजे केजीचं रूपांतर म्हणजे काय करू शकतो आपण ग्रॅममध्ये करू शकतो. सेम पार्ट जर डिग्रीचं रूपांतर जर रॅडियन फॉर्ममध्ये जर करायचं असेल तर हे जो काय पाय डिवाइडेड बाय 180 हा जो काय पार्ट अप्लाय होईल त्याला काय म्हणतो आपण मल्टिप्लिकेशन फॅक्टर म्हणतो बा आपण त्याला. मल्टिप्लिकेशन फॅक्टर गुणाकाराचा अवयव म्हणतो बा आपण त्याला, गुणाकाराचा अवयव. कुठलाही अँगल देऊ दे. फॉर एक्झाम्पल आपण रेफर केलेले होते पहा. फॉर एक्झाम्पल इथं मी आता 120 डिग्री घेतलं, 120 डिग्री घेतलेलं आहे. ह्या 120 डिग्रीचं रूपांतर मला कशामध्ये करायचं आहे, कन्वर्ट टू काय घेतलं मी इथं रॅडियन फॉर्ममध्ये मी रेफर करायचं आहे मला. ओके, म्हणजेच काय ना सांगा पाहता इथं दिलेला अँगल कुठला आहे 120 डिग्री, बरोबर आहे का पहा. एक्झॅक्टली दिलेली क्वांटिटी कुठली आहे, इथं 120 डिवाइडेड बाय काय नाही याचा अर्थ 1. गुणाकाराचा अवयव वरती मी कलरमध्ये मेन्शन केलेला आहे पहा, किती घेतलेला आहे पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 180 घेतला पहा. ऑटोमॅटिकली डिग्रीचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं रॅडियन फॉर्ममध्ये. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. ओके, अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिपल डिव्हिजन फॉर्म आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. मग तुम्ही अल्जेब्रा कसाही करू शकता. 12 आणि 18, 12 आणि 18 भाग कशाने जाऊ शकतो, 2 न जाईल, 3 न जाईल, 6 न जाईल, बरोबर आहे का पहा. ओके, जर मी बेन भाग घालवला तर बे सख्ख 12, बेन 90 18. ओके, 6 आणि 9 कुठल्या पाड्यात आहेत, 3च्या पाड्यात आहेत. 3 दोन्ही 6. ओके, 3 त्रिक 9, 3 2 भाग जातो का, पॉईंट्समध्ये आन्सर्स काढायचे नाही आहेत. काय काय जण डायरेक्ट करतील, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18. कॅल्क्युलेशन तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये करा, फक्त कॅल्क्युलेशनमध्ये पॉईंट्समध्ये मात्र शक्यतो आन्सर्स घ्यायचे नाही आहेत पहा. म्हणजे आन्सर फायनल आन्सर काय झालं पहा, न्यूमरेटर 2 मल्टिप्लिक पाय व्हॅल्यू 2 पाय. ओके, डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 मल्टिप्लिक 1 व्हॅल्यू 3. ओके, डोक्यावर सी. म्हणजेच काय झालं, ह्या 120 डिग्रीचं रूपांतर कशामध्ये केलं मी इथं रॅडियन फॉर्ममध्ये केलं पहा. 2 पाय डिवाइडेड बाय 3 रॅडियनमध्ये अप्लाय केलं. समजलं व्यवस्थित. अजून एखादं एक्झाम्पल मी इथं रेफर करू शकतो पहा. सेकंड एक्झाम्पल घेतो मी इथं 100 डिग्री, बरोबर आहे का पहा 100 डिग्री. ओके, चला मला सांगा आता इथं कन्वर्ट टू काय असतं ते रॅडियन फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. ओके, दिलेला अँगल कुठला आहे, बोला दिलेला अँगल कुठला आहे, दिलेली क्वांटिटी कुठली आहे 100 डिवाइडेड बाय काय नाही याचा अर्थ 1. मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय येणार विद्यार्थी मित्रांनो, इथं पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय अप्लाय होईल 180, पाय डिवाइडेड बाय 180. गुणाकाराचा अवयव हा फिक्स असणार आहे, गुणाकाराचा अवयव हा काय असणार इथं फिक्स असणार आहे. 100 मल्टिपल विथ पाय डिवाइडेड बाय 180. ऑटोमॅटिकली डोक्यावर काय असणार इथं सी रॅडियन फॉर्ममध्ये अप्लाय पहा. ओके, अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिपल डिव्हिजन फॉर्म. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. म्हणजेच काय शिल्लक राहिलं सांगा आता मला इथं, न्यूमरेटरला काय शिल्लक राहिलेलं आहे 10, बरोबर आहे का पहा. डिनॉमिनेटरला 18, 10 आणि 18. ओके, कुठल्या पाड्यात असणार आहेत, बेच्या पाड्यात आहेत. बेन भाग जाऊ शकतो, बे पंचे 10, बे पंचे 10, बेन 90 18, बेन 90 18. 2 9 जार 18, 2 5 जार 10 अप्लाय होईल पहा. 5 9 भाग जातो का, नाही जात. म्हणजे फायनल आन्सर काय झालं, एक्झॅक्टली इक्वल टू न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करणार. न्यूमरेटर किती अप्लाय होईल 5 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 9 1 जार व्हॅल्यू
9 डोक्यावर सी. आता हा सी हा लिहायलाच पाहिजे काय कंडिशन नाही आहे का, तर ज्या मेजरमेंट सिस्टीममध्ये काय प्रेझेंट असेल, पाय प्रेझेंट असेल, ज्या मेजरमेंट सिस्टीममध्ये पाय प्रेझेंट असेल त्या मेजरमेंट सिस्टीमला काय म्हणतो आपण, रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. त्याला काय म्हणतो आपण, रॅडियन मेजरमेंट सिस्टीम म्हणतो पहा आपण. समजलं व्यवस्थित? ओके. काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले होते सेम त्या टाईपमध्ये, फक्त रिवाइज लेक्चर मी आता रेफर केलेलं आहे. ओके. आता आपल्याला उलटं करायचं आहे. उलटं करायचं म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला काय दिलं जाईल इथं, रॅडियन फॉर्म दिलं जाईल आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं, आपल्याला डिग्री फॉर्ममध्ये रेफर करायचं आहे पहा. ओके. काय करायचं आपल्याला आता इथं, रॅडियन मेजरमेंट, रॅडियन फॉर्म. ओके. रॅडियन फॉर्म टू काय अप्लाय करायचं आपल्याला, डिग्री फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. डिग्री फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं आहे, तिथे कन्वर्ट करायचं आहे. ओके. आता मला सांगा सेम पार्ट, जसं आपण डिग्री टू रॅडियनसाठी मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय घेतला, पाय अपॉन 180. आता मला रॅडियन फॉर्ममध्ये काय प्रेझेंट असणार विद्यार्थी मित्रांनो, इथं पाय प्रेझेंट असणार आहे. जर हा पाय जर मला काढून टाकायचा असेल तर मला सांगा ह्या मल्टिप्लिकेशन फॅक्टरमध्ये पाय कुठं लागणार आहे. आता हा पाय कुठं असणार आहे, न्यूमरेटरला असणार आहे, बरोबर आहे का. पहा हा पाय कुठं आहे, प्रत्येक ठिकाणी पहा 2 एक्झाम्पल्स मी तर रेफर केलेले आहेत. या प्रत्येक ठिकाणी न्यूमरेटरला काय दिसतं आपल्याला, पाय प्रेझेंट आहे. आणि हा पाय जर मला कॅन्सल करायचा असेल, कारण की डिग्री मेजरमेंट सिस्टीममध्ये पाय नसतो, पाय कशामध्ये प्रेझेंट असणार आहे, रॅडियन फॉर्ममध्ये पाय प्रेझेंट असणार आहे. पहा समजलं व्यवस्थित. जर हा पाय जर मला कॅन्सल करायचा असेल तर मल्टिप्लिकेशन फॅक्टरमध्ये पाय डिवाइडेड बाय 180च्या ऐवजी काय घ्यावं लागेल आपल्याला, पाय कॅन्सलेशनसाठी मला डिव्हिजनमध्ये पाहिजे आहे, बरोबर आहे का. पहा ओके. तर पाय कॅन्सलेशनसाठी डिव्हिजनमध्ये पाहिजे असेल तर हा 180 कुठला शिफ्ट होणार, इथं न्यूमरेटरला शिफ्ट होईल. पहा म्हणजे मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय घेणार इथं मग, 180 अपॉन पाय. कशासाठी, डिग्री टू रॅडियन जर मला रूपांतर करायचं असेल तर पाय डिवाइडेड बाय 180. ओके. आणि रॅडियन टू डिग्री करायचं असेल, रॅडियन टू डिग्री जर मला रेफर करायचं असेल तर काय घ्यावं लागेल, मला 180 अपॉन पायमध्ये रेफर करावं लागेल. पहा समजलं व्यवस्थित. ओके. तेच आता मी इथं थेरॉटिकल पार्टमध्ये रेफर करतोय. पहा मला कन्वर्ट करायचं आहे रॅडियन फॉर्म टू काय करायचं आपल्याला, डिग्री फॉर्ममध्ये रेफर करायचं आहे. पहा ओके. अप्लाय करणार आहात. मला आता 1 डिग्री 1 रॅडियनचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला, डिग्री फॉर्ममध्ये रेफर करायचं आहे. पहा ओके. दिलेली क्वांटिटी कुठल्या विद्यार्थी मित्रांनो, इथं 1. दिलेली क्वांटिटी कुठल्या, इथं समजण्यासाठी 1 असणार आहे. ओके. 1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय न्यायचा, तर 1. गुणाकाराचा अवयव काय घ्यावा लागेल, काय घेणार इथं, रॅडियन टू डिग्री करायचं आहे म्हणजे काय घ्यावं लागेल, 180 डिवाइडेड बाय पाय. 180 डिवाइडेड बाय पाय कन्वर्ट टू काय अप्लाय होईल, डिग्री फॉर्म, रॅडियन फॉर्म टू काय अप्लाय होणार इथं, डिग्री फॉर्ममध्ये रेफर होईल. पहा समजलं व्यवस्थित. म्हणजेच काय घेतला आपण, हा जो काय पाय डिवाइडेड बाय 180 घेतलेला आहे, पाय डिवाइडेड बाय 180 जो रेफर केलेला आहे, पाय डिवाइडेड बाय 180 कशाला लागणार इथं, डिग्री टू रॅडियन मल्टिप्लिकेशन फॅक्टर कुठला घेतला, पाय अपॉन 180. ओके. आणि रॅडियन टू डिग्री जर मला करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय घ्यावं लागेल आपल्याला, मल्टिप्लिकेशन फॅक्टर आपल्याला पहा, मल्टिप्लिकेशन फॅक्टर. ओके. काय घ्यावं लागेल, 180 अपॉन पायमध्ये घ्यावं लागेल. पहा समजलं व्यवस्थित. ओके. एक्झाम्पल एखादं घेऊया. पहा आपण आता इथं फॉर एक्झाम्पल मी रेफर करतोय, पहा फर्स्ट एक्झाम्पल घेतोय. पहा इथं मी पाय डिवाइडेड बाय 3 ह्या रॅडियनचं रूपांतर मला कशामध्ये करायचं आहे, इथं कन्वर्ट टू काय सर इथं, डिग्री फॉर्म कळलं का. पहा ओके. आता प्रत्येक वेळेस डोक्यावर सी हे लिहायलाच पाहिजे काही कंडिशन नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, का नाही आहे इथं, जर अँगलमध्ये पाय प्रेझेंट असेल इट रेफरॅक्स अप्लाय होईल डिग्री मेजरमेंट सिस्टीम, सॉरी पाय जर प्रेझेंट असेल त्याला काय म्हणतो आपण, रॅडियन मेजरमेंट सिस्टीम म्हणतो पहा आपण. ओके. चला आपल्याला आता पाय बाय 3चं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, डिग्री फॉर्ममध्ये करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे, डिग्री फॉर्ममध्ये. ओके. दिलेली क्वांटिटी कुठली आहे, थिटा इज इक्वल टू, मी रेफर करू शकतो इथं, पाय डिवाइडेड बाय 3 रॅडियन. ओके. देअरफोर पाय डिवाइडेड बाय 3 रॅडियनचं रूपांतर मला डिग्रीमध्ये करायचं आहे, एक्झॅक्टली इक्वल टू. ओके. चला काय दिलेली क्वांटिटी कुठली आहे, विद्यार्थी मित्रांनो इथं पाय डिवाइडेड बाय 3. दिलेला अँगल कुठला आहे, पाय डिवाइडेड बाय 3 डिवाइडेड बाय काय न्यायचं आता 1 लिहायची काही गरज नाही आहे. पहा ओके. मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती घेणार, इथं 180 डिवाइडेड बाय पाय. ओके. 180 डिवाइडेड बाय पाय. डिग्री रॅडियनचं रूपांतर मला डिग्रीमध्ये करायचं आहे, तर मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय घेतलेलं आहे आपण, 180 अपॉन
पाय ऑटोमॅटिक डोक्यावर काय अप्लाय होईल, डावीकडं सी दिलेलं आहे, उजवीकडे काय रेफर होणार इथं 0 अंशामध्ये अप्लाय होणार आहे पहा. ओके, अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिपल डिव्हिजन फॉर्म, न्युमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. ओके, शिल्लक काय राहणार 180/3, 3 एके 3, 3 संग 18, 3 संग 18, उरलेला 0 रिमेन्स सेम, उरलेला 0 रिमेन्स सेम. ओके, चला कॅल्क्युलेशन मी कंप्लीट केलेले आहेत. एक्झॅक्टली इक्वल टू न्युमरेटर पाय गेट कॅन्सल झाल्यानंतर शिल्लक काय राहणार 1 राहिलेला आहे. 1 × 60 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 60 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 1 × 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल इथं 1, डोक्यावर डिग्री अप्लाय होईल पहा. एक्झॅक्टली इक्वल टू कुठल्याही संख्येला जर मी 1 मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर व्हॅल्यू काय असणार, तीच संख्या रिपीट होणार आहे. म्हणजेच काय झाली तर मग 60 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल पहा. म्हणजेच काय झाली तर पाय डिवायडेड बाय 3 रॅडियन एक्झॅक्टली इक्वल टू डिग्री फॉर्ममध्ये काय असणार आहे तर मग देअरफॉर पाय बाय 3 रॅडियन एक्झॅक्टली इक्वल काय असणार तर 60 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. 60 डिग्रीजमध्ये रेफर होईल. समजलं व्यवस्थित. अजून एखादं एक्झाम्पल आपण इथं घेण्यासाठी समजून घेऊया पहा. ओके, अनदर एक्झाम्पल इथं मी रेफर करतोय पहा. सेकंड एक्झाम्पल. ओके, सेकंड एक्झाम्पल घेतलेलं इथं मी पाय डिवायडेड बाय 6 रॅडियनचं रूपांतर काय करायचं आहे, कन्वर्ट टू काय अप्लाय करायचं आपल्याला डिग्री फॉर्म कन्वर्ट टू काय करायचं आपल्याला डिग्री फॉर्ममध्ये मेन्शन करायचं आहे. ओके, चला 1 बाय 1 मी पार्ट अप्लाय करणार. आठवतं व्यवस्थित लक्ष द्या. ओके, गिवन अँगल कुठला आहे पाय डिवायडेड बाय 6. ओके, पाय डिवायडेड बाय 6 रॅडियनचं रूपांतर. ओके, वरती मी आता सी दिलेलं नव्हतं, सी द्यायलाच पाहिजे काय कंडिशन नाही आहे. का कंडिशन नाही आहे, जर पाय प्रेझेंट असेल इट रेफर ॲक्सिस काय अप्लाय होईल रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. ओके, दिलेली क्वांटिटी कुठला आहे, दिलेला अँगल कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं पाय डिवायडेड बाय 6. ओके, मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती घेणार बोला, गुणाकाराचा अवयव किती घेणार 180 डिवायडेड बाय पायमध्ये रेफर होईल पहा. ओके, ऑटोमॅटिकली काय अप्लाय होईल अंश कंप्लीट. हा सी जो आहे तो रिप्लेस कशामध्ये होणार इथं डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. समजलं. गुणाकाराचा अवयव काय घेतला आपण 180/पाय घेतलेला आहे. न्युमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. ओके, पाय गेट कॅन्सल होणार आहे. अल्जेब्रा कुठला मल्टिपल डिव्हिजन फॉर्म आहे. अंश आणि छेद दोघांमध्ये एकसारख्या टर्म्स असतील तर गेट आपण काय करतो इथं कॅन्सलेशन करणार आहात. ओके, बोला आता 6 एके 6, 6 एके 6. ओके, साहित्रिक काय अप्लाय होईल 18, उरलेलं 0 रिमेन्स सेम. साहित्रिक 18 कंप्लीट भाग गेलेला आहे, पुढचा 0 रिमेन्स सेम. काय काय जण चूक काय करतात, साहित्रिक 18 आणि पुढचा 0 विसरून जातात. फक्त 3 डिग्री रेफर करतो आपण, चालेल का तसं नाही चालणार. कळालं का पहा. ओके, 6 एके 6 साहित्रिक 18, उरलेलं 0 रिमेन्स सेम. ओके, कॅल्क्युलेशन कंप्लीट झालेले आहेत. 130 भाग जातो का नाही जात, बरोबर आहे का पहा. 30 मल्टिप्ल विथ 1 काही नाही तर 1 मध्ये अप्लाय होईल. अंशामध्ये न्युमरेटरमध्ये शिल्लक राहिला 30 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये शिल्लक राहिलेला आहे 1. ओके, ऑटोमॅटिक काय झाला हा डिग्रीजमध्ये आपल्याला पहा. कुठल्याही संख्येला जर मी मगाशीच सांगितलेलं आहे, कुठल्याही संख्येला जर मी 1 मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर तीच संख्या रिपीट होणार आहे. म्हणजेच काय झालं सांगा पाहू इथं मग 30 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा 30 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. समजलं व्यवस्थित. ओके, अजून एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. थर्ड एक्झाम्पल. ओके, पाय डिवायडेड बाय 2 रॅडियनचं रूपांतर कन्वर्ट टू काय करायचं आपल्याला डिग्री फॉर्म, कन्वर्ट टू डिग्री फॉर्म. ओके, तिसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. ओके, आता तुम्ही सांगायचं आहे मला, बोला काय कन्वर्ट करायचं आपल्याला पाय बाय 2 रॅडियनचं रूपांतर डिग्री फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. बोला दिलेली क्वांटिटी कुठली आहे विद्यार्थी मित्रांनो इथं पाय बाय 2 रॅडियन. ओके, मल्टिप्लिकेशन फॅक्टर गुणाकाराचा अवयव किती घेणार 180 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर पाय. गुणाकाराचा अवयव काय घेतो आपण हा फिक्स असणार आहे. हा अँगल तुमचा चेंज होणार आहे, क्वांटिटी तुमची चेंज होईल, पण हा जो काय गुणाकाराचा अवयव असेल तो तुमचा काय असणार इथं फिक्स राहणार आहे. ओके, इथं काय दिसतं आपल्याला सिम्बॉल सी आहे, तो कन्वर्ट करण्यासाठी काय घेतला आपण 180/पाय. त्यामुळे सिम्बॉलिक प्रेझेंटेशनमध्ये काय अप्लाय होईल डिग्रीजमध्ये अप्लाय होईल पहा. ओके, अल्जेब्रा कुठला आहे मल्टिपल डिव्हिजन फॉर्म. न्युमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. बरोबर आहे का पहा. ओके, 180 डिवायडेड बाय 2 2 भाग जातो का कंप्लीट भाग जातो. बेके बे 92 18 18 कंप्लीट भाग गेलेला आहे. ओके, पुढचा 0 रिमेन्स सेम राहिला पहा. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू बोला 90 मल्टिप्ल विथ 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 90 डिवायडेड बाय 1 जार व्हॅल्यू 1 मध्ये अप्लाय होईल. हा कन्वर्ट कशामध्ये झाला आता इथं डिग्रीज. म्हणजेच किती आलं फायनल आन्सर 90 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. 90 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. समजलं व्यवस्थित. ओके, अजून एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, अजून एखादं एक्झाम्पल घेऊया पहा. ओके,
मी कन्वर्ट करायचं आपल्याला 2π डिवायडेड बाय 3 रॅडियनचं रूपांतर कन्वर्ट टू काय करायचं आपल्याला डिग्री फॉर्म, कन्वर्ट टू डिग्री फॉर्म. समजलं का पहा. ओके, 2π डिवायडेड बाय 3 रॅडियन घेतलेलं आहे पहा. बोला 1 बाय 1 मी एक एक पार्ट अप्लाय करणार आहे इथं. देअरफोर दिलेली क्वांटिटी कुठली आहे 2π डिवायडेड बाय 3. ओके, रॅडियन एक्झॅक्टली इक्वल टू दिलेला अँगल, दिलेली क्वांटिटी कुठली आहे 2π डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 3. गुणाकाराचा अवयव किती घ्यायचा बोला, बरोबर आहे किती असणार 180/π. ओके, ॲटोमॅटिकली ह्या रॅडियनचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे 180/π ने मल्टिप्लाय केल्यामुळं तो कन्वर्ट कशामध्ये झाला तर इथं डिग्रीजमध्ये झालेला आहे. ओके, काय काय कॅन्सल होणार सांगा पाहू. इथं न्युमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल, पाय गेट कॅन्सल होणार आहे पहा. बरोबर आहे का पहा. ओके, आता 3 आणि 180 मल्टिपल डिव्हिजन फॉर्ममध्ये. ओके, 3 1 3. ओके, बोला क्रॉस मल्टिप्लिकेशन मी अप्लाय करणार आहे पहा. 3 1 3, 3 संग 18, उरलेला झिरो रिमेन्स सेम राहिला पहा. ओके, बोला न्यूमरेटरमध्ये शिल्लक काय राहिलं 60 मल्टिपल विथ 2 किंवा 2 मल्टिपल विथ 60. काय येईल ए बी इज ऑल्सो पॉसिबल आहे. ओके, 1 1 जार व्हॅल्यू 1 कन्वर्ट कशामध्ये झाला हा डिग्रीजमध्ये झाला पहा. ओके, म्हणजेच किती आलं सांगा पाहू 60 मल्टिप्लिकेट 2 व्हॅल्यू 120, 60 मल्टिप्लिकेट 2 व्हॅल्यू 120 डिवायडेड बाय 1. ओके, कशामध्ये झाला हा डिग्रीज. 1 1 गेट कॅन्सल करणार का. ओके, कुठल्याही संख्येला जर मी 1 न मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर कुठली संख्या रिपीट होणार इथं 1, तीच संख्या रिपीट होणार आहे म्हणजे 120 डिग्रीज. म्हणजे फायनल आन्सर काय झालं 2π डिवायडेड बाय 3 रॅडियन एक्झॅक्टली इक्वल काय झालं इथं 120 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा 120 डिग्रीजमध्ये रेफर फील. समजलं व्यवस्थित. ओके, म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो आपण इथं कन्क्लुजन जर काढलं, जर रॅडियन टू मला जर डिग्री फॉर्ममध्ये करायचं असेल R/D रॅडियन टू डिग्री जर करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय घेणार यूज द मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय असणार इथं 180 डिवायडेड बाय पाय. कळालं का पहा 180 डिवायडेड बाय पाय. ओके, आणि ते जर मला डिग्री टू रॅडियनमध्ये रिप्लेस करायचं असेल जर मला रिप्लेस करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय घ्यावं लागेल मल्टिप्लिकेशन फॅक्टर पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 180 मध्ये आपल्याला पहा. सगळ्यात इम्पॉर्टंट नोट आपल्याला पहा यूज द मल्टिप्लिकेशन फॅक्टर. काय करावं लागेल इथं मला रॅडियन टू डिग्री असेल तर 180/π, डिग्री टू रॅडियन असेल तर पाय डिवायडेड बाय 180 आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित आजचं लेक्चर. काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे, ते सगळे एक्झाम्पल्स होमवर्कचे एक्झाम्पल्स सोडून तुम्ही ग्रुपवर शेअर करायचे आहेत पहा. ओके, होमवर्कचे एक्झाम्पल्स मी देतोय पहा. होमवर्क दिलेला आहे कन्वर्ट दी फॉलोइंग गर्ल. फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे कन्वर्ट दी फॉलोइंग angle, convert the following angle in degree form. कळलं का पहा. पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे कन्वर्ट दी फॉलोइंग अँगल इन डिग्री फॉर्म. ओके, त्याच्यामध्ये मी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे पहा 2π डिवायडेड बाय 5 रॅडियन. ओके, सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे पाय डिवायडेड बाय 4 रॅडियन. ओके, थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे पहा 2π डिवायडेड बाय 3 रॅडियन. ओके, फोर्थ एक्झाम्पल दिलेलं आहे 5π डिवायडेड बाय 2 रॅडियन. ओके, पाचवं एक्झाम्पल दिलेलं आहे पहा तुम्हाला 6π डिवायडेड बाय 5 रॅडियन. ओके, पुढचं एक्झाम्पल देतोय पहा 6वं एक्झाम्पल अँगल निगेटिव्ह देते पॉझिटिव्ह देते काही फरक पडत नाही. ओके, -2π डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 5 रॅडियन. ओके, 7वं एक्झाम्पल दिलेलं आहे -π डिवायडेड बाय 10 रॅडियन. ओके, 8वं एक्झाम्पल दिलेलं आहे 2π डिवायडेड बाय 3 12π डिवायडेड बाय 2π डिवायडेड बाय 3 झालेला आहे आपला. ओके, 2π डिवायडेड बाय 5 पण झालेला आहे. 2π डिवायडेड बाय 4 नाही घेणार. ठीक आहे, हा एक्झाम्पल झालेला आहे पहा. दुसरा एक्झाम्पल देतोय 3π डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 7 रॅडियन. 3π डिवायडेड बाय 7 रॅडियन. ओके, 8 दिलेले आहेत. 9वं एक्झाम्पल देतोय पहा -π डिवायडेड बाय 5 रॅडियन. ओके, आणि 10वं एक्झाम्पल दिलेलं आहे
3 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 4 रेडियन. 3 पाय डिवाइडेड बाय 4 रेडियन. कळलं व्यवस्थित काय करायचं आपल्याला? कन्वर्ट दी फॉलोइंग अँगल्स इन डिग्री फॉर्ममध्ये मेन्शन केलेले पहा. ओके, अजून एखादं एक्झाम्पल देतोय पहा तुम्हाला मी इथं. अजून एक सेकंड एक्झाम्पल देतोय. रीड द क्वेश्चन केअरफुली. रीड द क्वेश्चन केअरफुली. कळलं का पहा? रीड द क्वेश्चन केअरफुली. ओके, सेकंड एक्झाम्पल देतोय पहा. कन्वर्ट दी फॉलोइंग angles into the degree form, into the radian form मध्ये मेन्शन करायचे आहेत मला. ओके, पहिला एक्झाम्पल दिलेला आहे 108 डिग्री. ओके, सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे -920 डिग्री. ओके, थर्ड एक्झाम्पल दिलेला आहे -1080 डिग्री. फोर्थ एक्झाम्पल दिलेला आहे पहा 144 डिग्री. ओके, फिफ्थ एक्झाम्पल प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला फिफ्थ एक्झाम्पल दिलेलं आहे मायनस ऑफ 720 डिग्री. ओके, फिफ्थ एक्झाम्पल दिलेलं आहे. सहावं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला आता इथं. सहावं एक्झाम्पल दिलेलं आहे. सिक्स एक्झाम्पल प्रोव्हाइड केलेलं आहे पहा 225 डिग्री. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. सातवं एक्झाम्पल दिलेलं आहे मायनस 945 डिग्री. ओके, आठवं एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. आठवं एक्झाम्पल दिलेलं आहे 270 डिग्री. ओके, आठवं एक्झाम्पल दिलेलं आहे. नववं एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. नाईन्थ एक्झाम्पल प्रोव्हाइड करतोय मी तुम्हाला. नाईन्थ एक्झाम्पल प्रोव्हाइड करतोय पहा 36 डिग्री. ओके, आणि 10वं एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पल देतोय तुम्हाला इथं -135 डिग्री. -135 डिग्रीजमध्ये दिलेलं आहे पहा. ओके, एकूण मी 10 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 1 बाय 1 हे सगळे एक्झाम्पल्स सोडून तुम्ही ग्रुपवर शेअर करायचे आहेत पहा. ओके, 10 एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. हे 10 एक्झाम्पल्स व्यवस्थित सोडून ग्रुपवर शेअर करायचे आहेत पहा. ओके, अजून काय डाऊट असेल तर पाठीमागचे व्हिडिओज तुम्ही व्यवस्थित बघून काय करू शकता. इथं डाऊट असेल परत ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट फॉरवर्ड करून तुम्ही ते व्हिडिओज किंवा लेक्चर्स जे का आपण यूट्यूबवर टाकतोय ते बघू शकता. आणि एक्झाम्पलमध्ये काय डाऊट असेल तर पर्सनली तुम्ही फोन करून सुद्धा विचारू शकता. ओके, तर सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर जो होमवर्क दिलेला असेल तो फेअर नोटबुकमध्ये सोडून प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याचं फोटोज पालकांची सिग्नेचर घेऊन, अजून काही जण पालकांचे सिग्नेचर्स घेत नाही आहेत पहा. ओके, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांचे सिग्नेचर्स घेऊन त्याच्या ज्या काही इमेजेस असतील त्याच्या इमेजेस आपण काय करायचे तर ग्रुपवर शेअर करायचे पहा. ओके, धन्यवाद.